नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि प्रकल्प संचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांकडे होत असलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशानं आपण हा चॅनल सुरू केलेला आहे। आज आपण मौजे वडगाव रामपुरी पोस्ट आंबेलोहोळ या ठिकाणी ही पाहतो आपण शेतकरी एकता ॲग्रीटेक प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि ही कंपनी शेतकऱ्यांच्या मातीचं आरोग्य सुधारावं यासाठी वेगवेगळ्या विषयावर काम करते। हे शेतकरी एकता ॲग्रीटेक प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आहेत बोर्डे साहेब आणि यांचे हे एका कंपनीच्या माध्यमातून हे सगळं करत असतात। तर त्या कंपनीचे अधिकारी आहेत विनोद जोगदंडे साहेब म्हणून आहेत। तर त्यांनी या एकता शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये असलेल्या कार्बनचं प्रमाण वाढावं यासाठी प्रयत्न करत आहेत। तर आपण त्यांच्याकडून फक्त टेक्निकल माहिती जाणून घेऊया की ते नेमकं कशा प्रकारे त्यांचं शेड्यूल आहे आणि काम करतात। या कंपनीच्या माध्यमातून मातीचा पोत सुधारण्यासाठी एक प्रकल्प राबवण्यात येतोय, ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये पळकाट्या आहेत त्याचा श्रेडरने कुट्टी करून ती कुट्टी त्याच शेतामध्ये खताच्या स्वरूपात टाकण्यात येत असून येणारं पुढचं पीक हे मका लागवड करण्याचा हा प्रकल्प आहे। यामधून जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे वाढवण्याचा हा टप्पा आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हळूहळू जमिनीतला असलेला तुमचं कार्बनचं जे प्रमाण आहे ते 0.75 ते 1 पर्यंत घेऊन जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे। आणि यासाठी शेतकरी एकता शेतकरी उत्पादक कंपनी वडगाव रामपुरी यांच्या माध्यमातून जवळपास 20 ते 22 गावामध्ये हा प्रकल्प आणि याच्या माध्यमातून जवळपास 300-350 शेतकरी या प्रक्रियेचा भाग झालेले आहेत। आणि हळूहळू ज्या शेतकऱ्यांना कापूस नंतर मका लागवड करायची आहे आणि पळकाट्याची कुट्टी करून शेतामध्येच टाकायची आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतकरी एकता कंपनीचे अध्यक्ष श्री बोराडे साहेब यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि ते हा प्रकल्प राबवण्यासाठी विविध शेतकऱ्यांना, शेतकरी गटांना, शेतकरी उत्पादक कंपनींना मदत करतील। आणि ही एक सुरुवात असेल कार्बन क्रेडिटकडे शेतकऱ्यांना घेऊन जाण्याची, कारण हा सगळा विषय हा शेतकऱ्यांच्या शेतातली जी माती आहे त्यामध्ये असलेलं सेंद्रिय कर्ब आहे त्याच्याशी संबंधित आहे। तो जर वाढला तरच आपण आपली जी शेती आहे ती कार्बन क्रेडिटकडे घेऊन जाऊ शकतो। तर याबाबत नारायण बोराडे साहेब प्रायोगिक तत्वावर सध्या काम सुरू आहे आणि त्याचे वेळोवेळी मातीचे नमुने तपासणी करून त्याच्यामधून जे काय आहे ते आपण या प्रकल्पामध्ये रिझल्टच्या स्वरूपात शेतकऱ्यांसमोर शेतकरी एकता कंपनीच्या माध्यमातून मांडत आहोत। जेवढे शेतकरी आहे कापूस चोरी करून मका लावणार तेवढे शेतकरी आपण घेतलेले। जे मका लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांनी तुमच्याशी संपर्क करावा असं या निमित्तानं तुम्ही आवाहन करताय। धन्यवाद।